हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्ट्री विथ मी संदीप देशमुख. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर बेस्ट इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड मॅथ्स पार्ट 1 अल्जेब्रा. जसं की आपण लेसन नंबर 2 स्टार्ट केला होता, क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसं की होणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2 मधला 7वा प्रश्न. 6 प्रश्न ऑलरेडी कंप्लीट केलेत. लेक्चर नंबर 3 पर्यंत हा असणार आहे लेक्चर नंबर 4. सो नवीन असेल चॅनल वरती तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका. काही डाऊट असेल वगैरे तर कमेंट मध्ये पूर्ण मोकळे कमेंट बॉक्स मोकळे, एकदम मोकळे, पटापट कमेंट करून टाकायचे की काय समजलं नाही ते. ठीक आहे, पुढे बघा आता. तर प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये 6 क्वेश्चन आपण शिकवलेत. 7वा क्वेश्चन हा ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व्ह करायचं. एकच पद्धत आहे. हे इक्वेशन आहे. पुढचं जे क्वेश्चन होता तो लिहिलेला नाहीये, मी डायरेक्ट सोल्युशन घेतले. हे इक्वेशन आहे. इथं 2 बॉक्स दिलेत, म्हणजे इथं काय लिहायचं आपल्याला, फॅक्टर्स लिहायचे आहेत. काय लिहायचे, फॅक्टर लिहायचे. त्याच्यानंतर इथं एक x लिहून ब्रॅकेट केले, म्हणजे कॉमन काढलेत आणि कॉमन काढल्याच्या नंतर मध्ये काय राहते ते लिहायचंय. त्याच्यानंतर एक साइड आपल्याला भरायला ठेवली, एक साइड त्यांनी भरून टाकली. अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी, सरळ साधी सोपी भोळी ऍक्टिव्हिटी अगोदर आपण काढू. ते म्हणजे काय, पहिल्यांदा काढायचे फॅक्टर्स. फॅक्टर्स कसे काढायचे, हा नंबर आणि हा नंबर, पहिली टर्म आणि लास्टची टर्म मल्टिप्लाय करायची. रूट 2x² मल्टिप्लाय बाय 5√2 काय येतंय, √2 इंटू √2. इकडे बघा, √2 मल्टिप्लाय बाय √2 2 होतो. इथं √2 मल्टिप्लाय बाय √2 किती होतात, 2 होतात. आणि इथं √2 इंटू √2 2 मल्टिप्लाय बाय x² मल्टिप्लाय बाय 5 असं राहील. इज इक्वल्स टू 5 दुने 10x चा वर्ग आपल्याला भेटला. आपल्याला प्रोडक्ट भेटला, या दोघांचा प्रोडक्ट काय, 10x चा वर्ग. आणि याचे आता 2 फॅक्टर बघायचे, ज्याचं की मल्टिप्लिकेशन 10x चा वर्ग पाहिजे आणि ऍडिशन किती पाहिजे, 7x पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे 5x गुणिले 2x बरोबर 10x. काय अवघड आहे, एकदम सोपं आहे. 5 दुने 10 आणि याचं जे काही ऍडिशन आहे, एक मिनिट दोघांना साइन कोणतं द्यावं लागेल, हा बरोबर आहे ना, दोन्ही प्लसच आहे. 5x 2x आहे असे लिहून टाकायचे. फॅक्टर्स काढले आपण 5x आणि 2x. ठीक आहे, आता काय करायचं, या दोघांमधून एक कॉमन घ्यायचं असतं, या दोघांमधून एक कॉमन घ्यायचं असतं. या दोघांमधून त्यांनी ऑलरेडी काय काढलंय, x ला कॉमन काढलंय, म्हणजे या √2x² मधून x कॉमन निघाला, म्हणजे काय राहिले, √2x राहिले. आणि इथं प्लसचं साइन 5x मधून x कॉमन घेतला, राहिले 5. याच्यात √2 कॉमन घेतलाय. काय घेतलाय, √2 ला कॉमन घेतलाय. ठीक आहे, हे रफ करतो मी, याची काय आता गरज नाहीये. याच्यात काय केलं, आता √2 ला कॉमन घेतलाय म्हणल्याच्या नंतर इथं काय होईल बघा, या 2x ला आपण कसं लिहू शकतो, √2x मल्टिप्लाय बाय √2 लिहू शकतो. कसं लिहू शकतो, √2x मल्टिप्लाय बाय √2 लिहू शकतो. म्हणजे √2 इंटू √2 2 आणि x. ठीक आहे, याला असं लिहू शकतो. मग याच्यातला एक √2 बाहेर आल्याच्या नंतर मध्ये काय राहतात, √2x राहतात. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं प्लस 5 √2 मधून √2 कॉमन गेले, बाहेर मध्ये राहिले फक्त 5 भेटला आपल्याला हे 2. आता पुढे कसं सॉल्व्ह करायचे, मधले सारखे आलेत म्हणजे ते एकदा लिहायचे. काय लिहायचे ते, √2x प्लस 5 आणि x प्लस √2 बाहेरचे त्यांनी ऑलरेडी लिहून दिले. आता दोघांना सेपरेट, म्हणजे √x प्लस √2 एकदा इक्वल टू 0 आणि इथला √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता काय करायचं, याची व्हॅल्यू तर त्यांनी सांगितली, -√2 येते. याची व्हॅल्यू आपल्याला काय काढायची, 5 पलीकडे गेल्याच्या नंतर -5 आणि √2 पलीकडे गेल्याच्या नंतर डिवायडेड बाय √2 भेटला. आपल्याला आन्सर द्यायचं -5 डिवायडेड बाय √2. हे बघा, लास्टचा जो व्हिडिओ पाहिला असेल तो समजला असेल तर एकदम इझी समजला असेल. हे पुढचं म्हणजे जे शिकवणार आहे ते सगळे इझिली समजून जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे आपलं सॉल्व झालेली आहे ऍक्टिव्हिटी. दिसायला अवघड होती, √2 √2 हे ते लय झंझटी वाटत होते, पण काहीच अवघड नाहीये. काही एक अवघड नाही. व्यवस्थित पाहिलं, व्यवस्थित अभ्यास केला, रिव्हिजन केली तर एकदम सोपं जातंय. काय होतंय, एकदम सोपं जातंय. म्हणून काय करायचं, व्यवस्थित अभ्यास, रिव्हिजन आणि कंटिन्यूटी ठेवायची. ठीक आहे, हे कंप्लीट झालं. आता हे रफ करतो, कारण पुढचा क्वेश्चन पण याच्यासारखाच भला मोठा आहे. मग याला काय करू आपण, रफ करून टाकू. लिहून घेण्यासाठी थोडी साईड देतो. साईड दिल्याच्या नंतर तुम्ही लिहून घेतला असेल, आता याला रफ करतो.
हा, जर कोणी लिहून घेतलं नसेल, तुम्हाला वाटत असेल एवढ्या लवकर सर कसं, तर तुम्ही पॉज करून सुद्धा लिहून घेऊ शकता. पुढचं बघूयात आपण डायरेक्ट. आज थोडस कॉन्फिडन्स लेवल सुद्धा ग्रो केलेला आहे माझा, थोडी हेल्थ सुद्धा बेटर आहे, फिलिंग वेल बेटर. आणि त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आज फ्रेश वाटायला लागले, एकदम फ्रेश. कशामुळे फ्रेश वाटते ते माहिती नाही, पण फ्रेश वाटते. पुढचा बघू, पुढचा क्वेश्चन कोणता आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे आपला तो म्हणजे 8वा. सगळ्यात अवघड का सोपा ते तुम्ही सांगायचं. आता 8वा प्रश्न आहे जो की 3x चा वर्ग वजा 2 रूट 6x अधिक 2 बरोबर 0 असा क्वेश्चन आहे. आणि याला या टेक्स्ट बुक वाल्यांना काय केलेलं आहे, याला इथं स्टार केलेलं आहे. म्हणजे दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कधी कुठं कसाही येऊ शकतो. आता काय करायचं, वेळची गरज नाही, जे आपण शेवट म्हणजे अगोदर पासून करतोय ते करून टाकायचं. बाबा ही पहिली आणि ही लास्टची टर्म काय करायची, मल्टिप्लाय करायची. म्हणजे इथं करूयात आपण 3x² मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज 6x². 6x चा वर्ग. दोन असे फॅक्टर बघायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि ऍडिशन मधली टर्म जी की आहे -2 रूट 6x आलं पाहिजे. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की रूट 6x काय घेतलं मी, रूट 6x. एक मिनिट व्यवस्थित लिहितो, रूट 6x मल्टिप्लाय बाय रूट 6x दॅट इज 6x चा स्क्वेअर. आणि या दोघांना मायनस साइन दिलं तर 6x चा स्क्वेअर आणि ऍडिशन येते -2 रूट 6x. आता काय झालं नाही, समजलं नसेल मी समजून सांगतो व्यवस्थित. इथं काय केलं मी, रूट इथं खाली लिहूयात. काय केलं मी इथं, रूट 6x मल्टिप्लाय बाय रूट 6x इज इक्वल टू रूट 6 मल्टिप्लाय बाय रूट 6 होतो. आता बरेच जण असे असतात की त्यांना हे काय करतो हेच समजत नाही, काय करतोय ते समजत नाही. म्हणून त्यांच्यासाठी इकडे बघा, कोणत्याही नंबरला 2 मल्टिप्लाय बाय 2 काय होतो, 4 होतो. म्हणजे हा काय 2 चा स्क्वेअर आहे. मग तसंच इथं पण रूट 6 मल्टिप्लाय बाय रूट 6 काय होणार आहे, रूट 6 चा स्क्वेअर होणार आहे. आणि स्क्वेअर रूट कट होऊन आपल्याला 6 राहणार आहे. ही गोष्ट कळाली. म्हणून आपल्याला याचा आन्सर काय भेटलं, रूट 6x मल्टिप्लाय बाय रूट 6x दॅट इज 6x चा स्क्वेअर, x मल्टिप्लाय बाय x चा स्क्वेअर. या दोघांना जर मायनस साइन दिलं तरी मायनस मायनस इथं प्लसच भेटणार आहे. आणि मायनस रूट 6x प्लस मायनस रूट 6x इज इक्वल्स टू -2 रूट 6x भेटणार आहे. मायनस 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 म्हणजे मायनस मायनस ऍडिशन, रूट 6x प्लस रूट 6x 2 रूट 6x आणि मल्टिप्लायला ते कट होऊन जातं. ठीक आहे, या दोन गोष्टी भेटल्या आपल्याला. पुढे सॉल्व्ह करायचं आपल्याला, म्हणजे फॅक्टर भेटलेले आहेत ते डायरेक्ट याच्यामध्ये उचलून आदळायचे. इकडच्या साईडने सॉल्व्ह करतो म्हणजे आणखी आपल्याला स्पेस भेटेल याला. 3x चा वर्ग वजा रूट 6x वजा रूट 6x अधिक 2 बरोबर 0. दोनच आहेत का 20 आहेत ते पाहून घेऊ द्या. हा अधिक 2च आहे. आता काय करतो आपण, हा इथं समजून घ्या, या दोघांमधून एक कॉमन काढायचं, या दोघांमधून एक कॉमन काढायचं. पण इथं काय करू आपण, थोडंसं सोपं करण्यासाठी इथं जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्यांना रूट मध्ये टाकू. कशामध्ये टाकू, रूट मध्ये टाकू. या 3x² ला आपण कसं लिहू शकतो, रूट 3x गुणिले रूट 3x असं लिहू शकतो. ठीक आहे, वजा ह्या 6x ला कसं लिहू शकतो आपण, रूट 6x मल्टिप्लाय बाय रूट 2 याला असं लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर मायनस या 6x ला आपण काय लिहू शकतो, रूट 6x मायनस रूट 2. एक मिनिट थोडंसं हे काय लागले, व्यवस्थित तुम्हाला दिसणार सुद्धा नाही म्हणून वापस व्यवस्थित जरासं फ्रेश मध्ये लिहून टाकतो. इथं काय आहे, हे 3x ला आपण कसं लिहू शकतो, रूट 3x मल्टिप्लाय बाय रूट 3x बरोबर 3x चा स्क्वेअर होतो. म्हणून याला आपण असं लिहू शकतो, रूट 3 मल्टिप्लाय बाय रूट 3 आणि x मल्टिप्लाय बाय x चा स्क्वेअर. ही गोष्ट कळाली. मग आपण काय करू, इथं याला आपण या अलीकडच्या रूटच्या पद्धतीत लिहू. म्हणजे रूट मध्ये 3x मल्टिप्लाय बाय रूट मध्ये मोठं व्हायला होतं जाऊ दे, रूट मध्ये 3x मध्ये मायनसचं साइन हे आहे असं लिहिलं. रूट 6x ला कसं लिहू शकतो आपण, रूट 3x मल्टिप्लाय बाय रूट 2 म्हणजे 3 दुने 6. म्हणजे आता इथं रूट मध्ये जात आहे, 3 एके 3, 3 दुने 6x आणि इथं मध्ये मल्टिप्लाय x मल्टिप्लाय बाय काय नाही म्हणजे xच राहतं. मध्ये पुन्हा इथं मायनसचं साइन, याला रूट 6 ला आपण काय करू शकतो, रूट
3x मल्टिप्लाय बाय √2 लिहू शकतो. x लिहायची गरज नाही आणि इथं मध्ये प्लसचं साइन आणि 2 ला कसं लिहू शकतो आपण √2 मल्टिप्लाय बाय √2 लिहू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे. इज इक्वल्स टू 0 म्हणजे आपण काय केले एकाच स्टेप मध्ये सगळं उतरून काढलं. आता काय करायचं हे मधलं जे मायनस साइन आहे म्हणजे आपण या दोघांमधून कॉमन काढत होतो आता या चौघांमधून कॉमन काढायचं आणि इकडच्या चौघांमधून कॉमन काढायचं. आता याच्यामध्ये हे दोन म्हणजे एक टर्म आहे. इथून बघा या दोन गोष्टी म्हणजे एक टर्म आहे आणि या दोन गोष्टी म्हणजे एक टर्म आहे. याच्यात सुद्धा हे ऍडिशनच्या इकडच्या दोन एक टर्म आहे इकडच्या दोन एक टर्म आहे. एक टर्म म्हणजे काय हे 2 आणि हे √6 आहे. हे √6 आणि हे 3 आहेत म्हणजे एक टर्म आहे. ठीक आहे. मग या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये कॉमन काय दिसतंय आपल्याला √3 कॉमन आहे. मग आपण काय करू √3x ला कॉमन घेऊ. काय करू √3x ला कॉमन घेतलं तर मध्ये काय राहतात इथं √3. या दोघांमधून √3x कॉमन घेतले मध्ये राहिले √3x मध्ये मायनसचं साइन. या दोघांमधून √3x ला कॉमन घेतलं मध्ये काय राहिलं √2 राहिले. आता हे असं का केलं कारण हे आता खाली सोपं चाललंय आपल्याला त्याच्यामुळे. आता हा मधला सगळ्यात मोठा टप्पा मायनसचं साइन दिलं. आता यात सगळ्यांमध्ये कोण कॉमन आहे याच्यात पण √2 आहे याच्यात पण √2 आहे. याच्यात √3 इथं √3 आहे का नाही म्हणून √2 हा कॉमन आहे. मग इथं मायनसचं साइन दिले म्हणजे इथं √2 ला काय केलं आपण कॉमन घेतलं. या दोघांमधून √2 कॉमन घेतला हा कट झाला म्हणजे मध्ये काय राहिलं √3x राहिले. मी इथं लय कन्फ्युज व्हायचो त्या काळात लय कन्फ्युज व्हायचो आता काहीच वाटत नाही. आणि इथं मायनसचं साइन बाहेर घेतलंय म्हणजे मध्ये या प्लसचं साइन चेंज होऊन मायनस होणार. या √2 मल्टिप्लाय बाय √2 मधून √2 ला कॉमन घेतलं मध्ये राहिले फक्त आणि फक्त √2 इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत एकदम क्लिअर आहे. ही टर्म आणि ही टर्म सारखी आली एक वेळेस लिहायची काय करायचं √3x मायनस √2 आणि या बाहेरच्या टर्म एक वेळेस लिहायच्या √3x मायनस √2 इज इक्वल्स टू 0. आता पाहिजे आपल्याला x म्हणजे इकडच्या साइडला सॉरी दोघांना सेपरेट 0 देऊन टाकायचे. √3x मायनस √2 इज इक्वल्स टू 0 आणि √3x मायनस √2 इज इक्वल्स टू 0 म्हणजे आपलं जे काय आन्सर येणार आहे ते सारखंच येणार आहे. आपल्याला x पाहिजे म्हणून बाकी सगळं पलीकडे पाठवून देऊ. x बरोबर हे मायनस √2 पलीकडे गेल्याच्या नंतर प्लस √2 आणि हे मल्टिप्लाय बाय √3 पलीकडे गेल्याच्या नंतर डिवाइडेड बाय √3. तसंच इकडे पण हे मायनस √2 पलीकडे गेल्याच्या नंतर -2 पलीकडे गेल्याच्या नंतर प्लस √2 आणि हे √3 पलीकडे गेल्याच्या नंतर डिवाइडेड बाय √3. आता इथे लास्टला लिहू शकतो आपण √2 डिवाइडेड बाय √3 √2 डिवाइडेड बाय √3 are the root of given quadratic equation. एकदम इझी. एवढं सोपं होतं बघा काहीच अवघड नाही. याच्यामध्ये काही जण भरपूर म्हणजे भीती असते मनात पण ती भीती साईडला ठेवायची सोडवत चालायचे. एकदा नाही सुटणार दोनदा नाही सुटणार 10 वेळेस नाही सुटणार. एक वेळ असा आहे की हे गणित असं सुटणार की ते पुन्हा कधीच सोडवायची गरज पडणार नाही. ठीक आहे. म्हणून व्यवस्थित लिहून घ्या. स्टार केलेलं म्हणजे कधीही कुठेही कसंही कुठेही भेटू शकतं. म्हणून याला व्यवस्थित रिव्हिजन प्रॅक्टिस ठेवा. आता हे झाला 8वा 9वा 10वा 11वा 12वा एकदम सोपे. हे रफ करतो साईडला सरकतो रफ करतो आणि बाकीचे सुद्धा लगेच आपण कंप्लीट करून टाकू म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.2 इथं संपून जाईल आणि पुढच्या लेक्चर मध्ये डायरेक्ट 2.3 आपल्याला घेऊन यायला. ठीक आहे. साईडला सरकतो आणि नंतर रफ करतो. ठीक आहे. घेतलं लिहून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही पॉज करून सुद्धा ते लिहू शकता. आता पुढे बघा 8व्या नंबरचं झालंय हे 9व्या नंबरचं 9व 10व 11व 12व याला काही एक दोन म्हणजे जास्त जागा लागत नाही. 2 मिनिटात सगळे सॉल्व्ह होण्यासारखे गणित आहेत. म्हणजे एक गणित 2 मिनिटात नाही सगळेच 2 मिनिटात सॉल्व्ह होण्यासारखे आहेत. पण ते समजेपर्यंत आहे. जर समजलंच नाही तर काही सुटणार नाही. एक समजून घ्या. आता इथे 9व किती आहे हा 9 आहे. काय 2m वजा 24 बरोबर 50. ठीक आहे. हा झाला 9वा. 10वा बघा 10वा काय दिलाय 25m चा वर्ग बरोबर 9. त्याच्यानंतर 11वा काय दिलाय 11वा दिलाय 7m चा वर्ग बरोबर 21m आणि लास्टचा 12वा दिलाय 12वा काय दिलाय 1 मिनिट 12वा दिलाय m चा वर्ग वजा 11 बरोबर 0. आता इथं समजा इथं डोकं लावायचं काम आहे. काय लावायचं काम आहे डोकं लावायचं काम आहे म्हणजे एकदम एकच मिनिट
म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सुटत चालतंय. आता याला ब्ल्यू मार्करने सोडवण्याचा प्रयत्न करतो मी. इथं बघा हे ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या मध्ये, म्हणजे याचा अर्थ काय होतो, हा याच्या सोबत आणि याच्या सोबत मल्टिप्लिकेशन करणार आहे. मग 2m गुणिले m काय होतं, 2m चा वर्ग आणि 2m गुणिले वजा 24m. 2m गुणिले वजा 24m काय होतं, 24 एके 24, 24 दुने 48 वजा 48 बरोबर 50. हे भेटलं आपल्याला. आता हे 50 इकडे आले काय होतील, 2m चा वर्ग हे 48 वजा 48 m सॉरी, हे m सुद्धा करायचं राहिलं होतं आपलं m. हे 50 इकडे आल्यानंतर वजा 50 बरोबर 0. म्हणजे आपल्याला इक्वेशन भेटतंय 2m चा वर्ग वजा 48m वजा 50 बरोबर 0. समजला असेल ठीक आहे, अदरवाइज वापस एकदा समजून सांगतो मी. इथं समजून घ्या वापस एकदा. हे बघा 2m न m ला मल्टिप्लाय केलं काय भेटले आपल्याला, 2m चा वर्ग भेटले. 2m न वजा 24 ला मल्टिप्लाय केलं आपल्याला काय भेटलं, वजा 48m भेटले. आणि हे 50 जर इकडे आले तर वजा 50 होतात बरोबर 0. हे भेटलं आपल्याला इक्वेशन. आता याला पुढे सॉल्व करायचं. 50 वजा 50 गुणिले 2m चा वर्ग किती होतात, वजा 100m चा वर्ग. याचं पहिली टर्म आणि लास्टची टर्म प्रोडक्ट आपल्याला वजा 100m चा वर्ग भेटला. म्हणजे असे दोन फॅक्टर बघायचे, जसं की मल्टिप्लिकेशन वजा 100m चा वर्ग पाहिजे आणि ऍडिशन मधली टर्म जी की -48m. मग आपल्याला एक गोष्ट माहितीये, 50m गुणिले 2m 50 दुने 100 आणि मोठ्या नंबरला जर मायनस साइन दिलं तर 50m गुणिले 2m म्हणजे वजा 50m गुणिले 2m वजा 100m चा वर्ग आणि वजा 50m अधिक 2m वजा 48m हे भेटतात. म्हणजे दोन आपल्याला काय भेटलेत, फॅक्टर भेटलेत. प्रॅक्टिस न आपण परफेक्ट होतो, पण प्रॅक्टिस होत होईल तेवढी ठेवा. आता ही पहिली टर्म आहे अशी लिहून टाकायची, 2m चा वर्ग हे वजा 48m च्या ऐवजी काय टाकायचं आपल्याला, वजा 50m आणि 2m. म्हणजे वजा 50m अधिक 2m वजा 50 बरोबर 0. आता बऱ्याचशा जणांना अडचण असते, 2m अधिक 50 वजा 50m नंतर लिहिलं तर जमतंय का? ऑफकोर्स जमतं, अगोदर नंतर लिहिलं तरी चालतं. लेक्चर नंबर 3 का लेक्चर नंबर 2 मध्ये मी लेक्चर नंबर 2 मध्ये आय थिंक का 3 मध्ये सांगितले, अलीकड पलीकड लिहून तुम्हाला सॉल्व्ह करून सुद्धा दाखवलं. मागचे लेक्चर पाहिले नसतील तर ते पहा. आता या दोन मधून एक कॉमन काढायचं, पुढच्या दोन मधून एक कॉमन काढायचं. या दोघांमध्ये 2m कॉमन आहेत. काय कॉमन आहेत, 2m कॉमन आहेत. मग याच्यातून 2m कॉमन काढले, मध्ये राहिले m वजा याच्यामधून 2m कॉमन काढले म्हणजे 2 न 50 ला भाग द्यायचा, 25 उत्तर येतं. आता याच्यामध्ये काय कॉमन आहेत, 2 कॉमन आहेत म्हणजे मध्ये राहिले m आणि वजा इथं 25 बरोबर 0. आता हे मधले दोन्ही कसे आले, सारखे आलेत, एक वेळेस लिहायचं m वजा 25 आणि 2m अधिक 2 बरोबर 0. आता हे 25 कुठून आले, हे 2 कॉमन घेतलेत ना, मग इथं m राहिले आणि या 2 चा 2 न 25 ला डिवाइड केल्याच्या नंतर सॉरी 15 ला डिवाइड केल्याच्या नंतर -25 हे आन्सर आलं. आता दोघांना सेपरेट 0 देऊन टाकू, m - 25 0 आणि 2m + 2 0. एक m ची व्हॅल्यू भेटती ती म्हणजे 25 आणि एका m ची व्हॅल्यू भेटती, हे 2 पलीकडे गेल्याच्या नंतर -2 आणि हे 2 पलीकडे गेल्याच्या नंतर डिवाइडेड बाय 2 म्हणजे एक m भेटला आपल्याला 25 + 25 आणि एक m भेटला -1. एकदम इझी टू अंडरस्टँड आणि इझी टू सॉल्व्ह. समजलं हे? पुढचं बघा. आता याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे बघा, याच्यामध्ये जास्त काय सॉल्व्ह करायचं नाही. 25m चा वर्ग आणि 9m, हे 9 इकडे आणल्याच्या नंतर काय होईल, इथं 25m चा वर्ग हे 9 इकडे आणल्याच्या नंतर वजा 9 होतील. ठीक आहे, यालाच आपण कसं लिहू शकतो, या 25 ला 25 5 चा वर्ग 25 होतो, मग आपण याला असं लिहू शकतो 5m चा वर्ग वजा 9 कशाचा वर्ग आहे, 3 चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग असं लिहू शकतो याला. ठीक आहे, म्हणजे 2 गुणिले 5 5 चा 2 गुणिले 5 च म्हणतोय, 5 चा वर्ग 25 आणि m चा वर्ग म्हणजे याच्या ऐवजी आपण हे लिहिलं आणि याच्या ऐवजी हे लिहिलं. ठीक आहे, आता एक a - b, इथं आपल्याला एक फॉर्म्युला भेटतो, a² - b² = a + b आणि a - b. म्हणजे जिथं कुठं a तिथं ही पहिली टर्म लिहायची, जिथं b आहे तिथं दुसरी टर्म लिहायची. मग a + b म्हणजे 5m अधिक 3 5m अधिक 3 आणि जिथं दुसरं काय आहे, a - b म्हणजे 5m वजा
3 बरोबर 0. हे काय भेटलं, आपण एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन वापरले, प्रॉपर्टी वापरली. खाली बघू आता दोघांना, आता डायरेक्ट आपण कुठल्या ह्याच्यामध्ये पोहोचलो, इथल्या इथं पोहोचलोय. आता दोघांना सेपरेट 0 देऊन टाकू. 5m अधिक 3 बरोबर 0. 5m वजा 3 बरोबर 0. म्हणजे m बरोबर हे 3 पलीकडे गेले वजा 3/5 आणि m बरोबर अधिक 3/5 असे दोन रूट भेटतात. एकदम सोपं आहे. सेम टू सेम याला पण तसंच, सेम नाही करायचं, थोडंसं डिफरन्स आहे. 7m चा वर्ग हे 21m इकडे आल्यानंतर वजा 21m होतात. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, या दोघांना आपण कशाने डिवाइड करू शकतो, 7 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे, मग याला 7 ने डिवाइड करण्यापेक्षा आपण कॉमन 7 काढू शकतो. 7 ला काय काढू, कॉमन काढू. मध्ये काय राहतात आपल्याकडं, m चा स्क्वेअर मायनस 3m राहतात. m स्क्वेअर मायनस 3m. मग हे एक वेळेस, एक मिनिट, m स्क्वेअर नाही, इथं काय करावं लागेल आपल्याला, डिवाइडेड बाय 7 करावं लागेल. काय करावं लागेल, हा इक्वल्स टू 0 द्यायचं राहिलं ना, इक्वल टू 0. इथं काय करावं लागेल, कसं करावं लागेल, एकच सेकंड. 7m चा वर्ग याला जे डिवाइडेड बाय 7, हा डिवाइडेड बाय 7 करू. डिवाइडेड बाय 7 डिवाइडेड बाय 7 डिवाइडेड बाय 7. 7 एके 7, 7 एके 7, इथं राहिले m चा वर्ग वजा 7 एके 7, 7 त्रिक 21, 3m राहतात बरोबर 0. बरोबर आहे ना, असं पण नाही जुळत. एकच मिनिट, थोडंसं काहीतरी मिस्टेक व्हायला लागली. एक काम करू, लास्टला सॉल्व्ह करू आपण, कारण याच्यामध्ये काहीतरी वेगळं डोकं लावायचे. ते माझं लगेच डोकं लागलं नाही, कारण आतापर्यंत एवढे गणित सोडवले की ते कसं सोडवायचे हेच लक्षात यायला माझ्या. पुढचं बघू, पुढचं काय आहे, m चा स्क्वेअर वजा 11 बरोबर 0. याला कसं सोडवावं लागेल, हा याला काय करता येत नाही, म्हणजे आपण काय करू, एक लक्षात ठेवा, याला आपण असं लिहू शकतो, m च्या स्क्वेअरला कसं लिहू शकतो, रूट मध्ये m चा स्क्वेअर लिहू शकतो, आणि मायनस 11 ला कसं लिहू शकतो, रूट मध्ये, एक मिनिट, m च्या स्क्वेअरला, हा m द होल स्क्वेअर लिहू शकतो. m च्या स्क्वेअरला काय लिहू शकतो, m च्या स्क्वेअरला रूट मध्ये m द होल स्क्वेअर, नाही असं नाही, फक्त m स्क्वेअर येईल ना, हा डायरेक्ट m चा स्क्वेअर लिहू शकतो. m चा स्क्वेअर आणि 11 ला कसं लिहू शकतो, रूट 11 स्क्वेअर बरोबर 0. आता हे असं का केलंय आपण, असं का केलं, हे रूट आणि स्क्वेअर रूट कट होईल, हे दोन्ही कट होईल आणि फायनल आपल्याकडे खाली 11च राहणार. पण हे सोडवता यावं म्हणून केले. आपल्याला एक गोष्ट भेटती, तो वापस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बरोबर a प्लस b, a मायनस b. ठीक आहे, मग a स्क्वेअर म्हणजे m चा स्क्वेअर म्हणजे m अधिक रूट 11 आणि m वजा रूट 11. अशा पद्धतीने दोन गोष्टी भेटल्या आपल्याला, इक्वल टू 0. मग एका m ची व्हॅल्यू भेटती वजा रूट 11 आणि एका m ची व्हॅल्यू भेटती अधिक रूट 11. काय अवघड आहे याच्यामध्ये, एकदम सोपं आहे. हा इथलं कसं सोडवायचंय, 7m चा वर्ग बरोबर 21m असं आहे म्हणल्याच्या नंतर याला सोडवताना आपल्याला काय करता येईल, आन्सर मध्ये 3. कसं सोडवायचं, 3 न जर काय आला, 3 कॉमन आहेत का याच्यामध्ये, 7 एके 7, 7 त्रिक 21, नाही 7 न जर डिवाइड केलं, इकडे घेतलं, एक काम करू, अगोदर याला इकडे घेऊ आपण. 7m चा वर्ग हे 21m इकडे आल्यानंतर वजा 21m होतात बरोबर 0. असलं जर डोकं पॅक झालंय माझं आता हे सोडून काय करावं ह्याला, जर 7 जर कॉमन घेतले, 7m, हा बरोबर, इथं बघा मी काय फक्त 7 कॉमन घेतले होते मगाशी. इथं मी जर 7m कॉमन घेतले तर काय होतात, 7m स्क्वेअर मधून 7m कॉमन घेतले, मध्ये राहिले m आणि याच्यातून m कॉमन घेतला आणि 7 चा पाडा 21 पर्यंत, 7 त्रिक 21 बरोबर 0. बघा आता याच्या समोर काय आपल्याला एक भेटला 7m बरोबर 0 आणि एक काय भेटतो आपल्याला m वजा 3 बरोबर 0. आता एका m ची व्हॅल्यू किती येते, m बरोबर 0. हे 7 पलीकडे गेल्यानंतर डिवाइडेड बाय 7 आणि इथं m बरोबर, इथं वजा 3 पलीकडे गेल्याच्या नंतर अधिक 3, म्हणजे एका m ची व्हॅल्यू भेटते अधिक 3 आणि 7 न म्हणजे 0 ला कोणत्याही नंबरने डिवाइड करायला गेलं तर आन्सर इज 0, m बरोबर 0. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला एक m ची व्हॅल्यू भेटते 0 आणि एक भेटते 3. अशा पद्धतीने आपला जो काही प्रॅक्टिस सेट 2.2 आहे हा
पूर्णतः कंप्लीट झालेला आहे. फॅक्टरायझेशन मेथडचे जेवढे काही क्वेश्चन होते ते सगळेच्या सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, सॉल्व्ह केलेत आणि प्रॅक्टिस सेट 2.2 ला कुठंतरी मागं सोडलेलं आहे. फक्त आता एक लक्षात ठेवा, 3, 4, 5 पुढे पुढे घेऊ नका, मागची सुद्धा रिव्हिजन ठेवा. लिनियर इक्वेशन पूर्ण रेकॉर्डेड आहे, 3 वेळेस शिकवलाय, एकदा लाईव्ह शिकवलाय, एकदा रेकॉर्डेड शिकवलाय, आणखी एकदा शिकवला होता, तो आहे का नाही ते मला माहित नाही, पण असेल चॅनलवर अपलोडेड असेल, म्हणजे किमान 2 वेळेस तर शिकवलाय लिनियर इक्वेशन. क्वाड्रॅटिक मधला 2.1 कंप्लीट झाला, 2.2 सुद्धा कंप्लीट झाला. आता आपण वळणार आहे 2.3 कडे. 2.1 मध्ये आपण बेसिक गोष्टी पाहिल्या, 2.2 मध्ये फॅक्टरायझेशन मेथडनं जेवढे नमुन्याचे क्वेश्चन आहेत तेवढे सगळे सोडवण्याचा प्रयत्न केला. आता जो काही 2.3 येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचे काय, स्क्वेअरिंग मेथड. स्क्वेअरिंग मेथड थोडीशी सगळे म्हणतात अवघड आहे अवघड आहे अवघड आहे. एक गणित सुटलं की बाकी त्याचे सगळे गणित तसेच आहेत, म्हणून काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. 2.2 आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच, भेटूयात लेक्चर नंबर 5 मध्ये. ओके, सो बाय एव्हरीवन.